सीएम फडणवीस यांचे कोणते आहेत ते 3 निर्णय ज्यामुळे बिघडले शिंदे सोबत संबंध। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंत महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी नाराजी नाट्य संपण्याचे चिन्ह दिसत आहे। नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती। यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या 3 निर्णयामुळे सीएम फडणवीस आणि डीसीएम एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दरी खूप वाढलेली दिसत आहे। या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या गृहगावी दरेगाव येथे निघून गेल्याची चर्चा रंगली होती। मात्र एकूणच फडणवीस यांचे ते 3 निर्णय कोणते आणि शिंदे यांच्या नाराज नाट्यामागे नेमकी स्टोरी काय आहे ते जाणून घेणे सर्वांसाठी उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे। महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष यांची माहिती सरकारात येऊन एकूण 2 महिने झाले आहेत। मात्र या दरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद आणि नाराजी सार्वजनिक होताना दिसत आहे। मागील आठवड्यात महाराष्ट्रातील पालकमंत्री पदांची नावे घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर नाराजी दिसून आली। राजकीय स्तरावर अशी चर्चा होती की उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजी आणि आक्षेपानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यात आली। दावोस दौऱ्यावर असताना या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या पद नियुक्तीवर स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आली। कारण राज्यात जिल्ह्यातील पालकमंत्री पदांवर नियुक्ती करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश आणि त्यानुसार पालकमंत्री यांची यादी बनवण्यात आली होती। त्यानुसार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। मात्र यापूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे गटात विविध जिल्ह्यात पालकमंत्री पदावर दावा केला जात असताना कुणाला कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पद हवं यासाठी खूप चर्चा झडल्या होत्या आणि या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्तीवर ही नाराजी सार्वजनिक होताना दिसली। महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेल्या विविध निर्णयामुळे महायुतीमध्ये असलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे। 2019च्या निवडणुकीनंतर थेट भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेत बंडखोरी माजविणारे एकनाथ शिंदे सध्या भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसोबत जास्त सक्रिय असल्याचे दिसत आहे। ही बाब शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इतर नेत्यांसाठी सुद्धा अस्वस्थ करणारी असल्याची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाच्या विरुद्ध नाराजी येत्या काळात भाजपाला सुद्धा जड जाऊ शकते अशी राजकीय चर्चा आता सुरू झालेली आहे। शिंदे यांच्या मागे मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिक्षण मंत्रालय, परिवहन मंत्रालय आणि भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आहेत। हे 3 मुख्य मुद्दे असल्याचे बोलले जात आहे। यापूर्वी शिक्षण मंत्री असलेले शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये असताना सर्व सरकारी शाळांमध्ये गणवेश पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। तो निर्णय नव्या महायुती सरकार स्थापित होताच मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतला। जुना निर्णय फिरवून गणवेश खरेदीचे सर्व अधिकारी मुख्यमंत्री यांच्या अधिकारातून त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।